नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित, त्यामधील सममूल्य अपूर्णांक भाग 2. आपण याआधी भाग 1 पाहिलेला आहे, त्याच्यामध्ये संकल्पना व्यवस्थितरित्या समजून घेतलेली आहे. आता आपण आणखी काही उदाहरणं पाहू जेणेकरून हा घटक आपला पक्का होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, प्रश्न 1 आहे. या ठिकाणी आकृती आहे आणि आपल्याला काय विचारलंय की या अपूर्णांकाचा खालीलपैकी कोणता अपूर्णांक सममूल्य नाही, सममूल्य नसलेला. आता पहिल्यांदा हा अपूर्णांक कोणता, तर एकूण भाग मोजूया. 1 2 3 4 5 6 7. एकूण भाग मी छेदस्थानी लिहितो 7 आणि यातले रंगवले किती 3. मग ते मी या ठिकाणी लिहितो, म्हणजे 3/7. बरोबर आहे, 3/7 असा हा अपूर्णांक आहे. आता याचा सममूल्य अपूर्णांक नसलेला शोधायचा आहे. पहिल्यांदा पर्याय क्रमांक 1 बघू. 6/14 आहे. दोन पद्धतीने सोडवतात, पण मागे मी काय सांगितलं तुम्हाला, या 3 6 ला भाग जातोय का बघा, गेला 3 दुने 6. 7 14 ला भाग जातोय का बघा, गेला 2. 7 दुने 14. अंशात आणि छेदात 2 2 आले ना, म्हणजे हा सममूल्य अपूर्णांक आहे, आपल्याला नको असलेला पाहिजे, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. पुढे 15 आणि 35. 3 15 ला भाग जातो, 3 5 15. 7 35 ला भाग जातो, 7 5 35. लक्षात येते, या 3 या अंशाला भागायचं, या 7 या छेदाला भागायचं, अंशाने अंशाला भागायचं, छेदाने छेदाला भागायचं, दोन्हीकडे सारखं आलं म्हणजे तो सममूल्य अपूर्णांक आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता 3 9 ला बघू, 3 त्रिक 9. 7 28 ला बघू, 7 चोक 28. अरे वेगळं आलं, वेगळं आलं, वेगळं आलं, म्हणजे हा सममूल्य नाही. पर्याय क्रमांक 3. चौथा पण चेक करून घेऊ आपण. 3 18 ला भागलं तर 6 येतात, 3 6 18. आणि 7 42 ला भागलं तर 7 6 42, म्हणजे हा पण सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजे हा आहे, हा आहे आणि हा आहे. आणि जो नाही आहे, जे आपल्याला उत्तर शोधायचं होतं, ते 9/28. ठीक आहे, लक्षात आलं. आणखीन एक आकृती बघू. आता इथे बघा, एकूण भाग 1 2 3 4 5 छेदस्थानी, अंशात 2 येणार कारण 2 रंगवलेत, म्हणून हा अपूर्णांक झाला 2/5. ठीक आहे, सममूल्य नाही असा शोधायचं. 2 ने 8 ला भागा, 2 चोक 8. 5 ने 20 ला भागा, 5 चोक 20. सोपं आहे की नाही. अरे वा, इकडे वर 4 खाली 4, म्हणजे हा सममूल्य आहे, पण आपल्याला नाही पाहिजे. पुन्हा 2 ने 20 ला भागा, 2 10 20. 5 ने 50 ला भागा, 5 10 50. अंशात छेदात आलं 10 10, म्हणजे हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे, आपल्याला नको असलेला पाहिजे. पुन्हा 2 ने 12 ला भागा, 2 6 12. बरोबर ना. 5 ने 30 ला भागा, 5 6 30. अंशात छेदात तेच आलं, म्हणजे हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे, म्हणजे हा पर्याय आपल्याला घेऊन जमणार नाही, शेवटचाच असेल. पण पाहूया, 2 त्रिक 6. 5 ने कुठे 14 ला भाग जातोय, म्हणजे या ठिकाणी हा सममूल्य अपूर्णांक नाही. 5 ने 14 ला भाग जात नाही, म्हणजे पूर्ण भाग जात नाही. पुढे जाऊया. प्रश्न 3. 1/4 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता. पहिल्यांदा 1/4 लिहिता आलं पाहिजे. 1/4 याचा सममूल्य अपूर्णांक शोधायचा आहे. मग आता पहिल्यांदा बघा, 1 ने 5 ला भागलं तर 5च येतं. 4 ने 20 ला भागलं तर किती येणार, 5च येणार ना. 4 25. बघा, अंशात छेदात 5 5 आलं, म्हणजे या ठिकाणी काय झालं, सममूल्य अपूर्णांक मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1. हा बघूया. 1 ने 2 ला भागलं तर 2 येतं, पण 4 ने 10 ला पूर्ण भाग जात नाही, म्हणजे हा पर्याय नाही. 1 ने 3 ला भागलं तर 3च येणार ना, आणि 4 ने 12 ला भागलं तर 3च येणार. अरे बापरे, मग आपण म्हटलं हा पर्याय आहे, पुन्हा हा पण पर्याय मिळाला. 2 पर्याय कसं, शेवटी काय म्हटलंय, पर्याय 1 व 3 बरोबर. ठीक आहे. आता ह्या अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये लक्षात घ्यायचं, जर अशा पद्धतीचा पर्याय असेल ना, तर घाई करायची नाही, पटकन गोल रंगून मोकळ व्हायचं नाही. पहिल्यांदा 4 पर्याय बघा आणि मग त्या पद्धतीने असू शकतो की शेवटचाच असेल, तर त्या दृष्टीने गणित करायचा, नाही तर घाई गडबडीत चला मी कसं म्हटलं, हा पहिला पर्याय मिळाला, गोल रंगवला, गेलो पुढे, नाही, तसं करून जमणार नाही. पुढे जाऊया.
5/5 या अपूर्णांकाचा खालीलपैकी कोणता अपूर्णांक सममूल्य नाही. आता 5/5 बघा, हे 5 छेदस्थानी 5 म्हणजे काय झालं, 5 1 5 5 1 5 म्हणजे 1/1 म्हणजे एकच ना. या ठिकाणी कोणता अपूर्णांक सममूल्य नाही विचारलंय, मग हा सममूल्य आहे म्हणजे हे उत्तर नाही आहे. इथे बघा 10 1 10 10 1 10 म्हणजेच काय 1/1 म्हणजेच म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे. 20 1 20 20 1 20 म्हणजे 1/1 म्हणजेच या ठिकाणी हा सुद्धा सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. शेवटी उत्तर हे असणार. ठीक आहे, 1/5. 1/5 म्हणजे 1/1 येत नाही ना. पुढे ह्या उदाहरणात ना थोडं डोकं शांत ठेवायचं. बघा या ठिकाणी काय, पहिल्यांदा हा गुणाकार करून घ्यायचा. करूया. 5 गुणिले 5 किती होतं, 25. नंतर भागिले 5 गुणिले 5 छेदस्थानी 7 गुणिले 7 49 भागिले 7 गुणिले 7. हे कळतंय आपल्याला. काय म्हटलंय, सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता ते शोधायचा. ठीक आहे, आता बघा 25 ला 5 ने भागलं तर उत्तर किती येणार, 5 गुणिले 5 बरोबर आहे. 49 ला 7 ने भागलं तर येणार 7 गुणिले 7 म्हणजेच काय होईल, 5 5 25 7 7 49 25/49 आलेला आहे. 25/49 आलेला आहे. आता बघा पहिल्या पर्यायामध्ये तो सममूल्य आहे का शोधायचं. 25चा पाडापाठ असेल तुम्हाला, येत असेल ना पाडा. 25 दुने 50. अच्छा, 25 दुने 50. मग इथं जर वर म्हणजे 25 ला 2 गुणल्यावर 50 येत असेल तर 49 ला सुद्धा 2 गुणल्यावर 98 यायला पाहिजे. तर असेल तरच हा सममूल्य अपूर्णांक आहे. मग आपण काय करूया, 49 ला ना 2 गुणून बघू. गुणाकार तुम्हाला फास्ट आहे, तुम्हाला माहिती आहे. 2 9 18 8 हातचाला 1 2 4 8 आणि 1 9. बघा मिळालं. म्हणजे हाच सममूल्य अपूर्णांक आहे. इथं म्हटलंय का पर्याय 1 2 3 बरोबर किंवा 1 आणि 3 बरोबर, 2 आणि 4 बरोबर, 1 आणि 4 बरोबर नाही. म्हणजे उत्तर हेच असणार आहे. पण आता आपण शिकतोय म्हणून सगळे पर्याय करून बघू. आता बघा 25/49 5 ने 25 ला भागा किती येणार, 5 येणार की नाही. 7 ने 49 ला भागा 7 येणार म्हणजे नाही ना, अंशात वेगळं छेदात वेगळं आलं म्हणजे या ठिकाणी हा पर्याय येणार नाही, सममूल्य नाही आहे हा. 7 ने 25 ला भागच जात नाही, त्यामुळे काही याचा विचार करायची गरजच नाही. हा, आता 25 ने 125 ला भाग जातो कितीचा, 5चा जातो ना. 25 5 125. मग खाली पण 5 यायला पाहिजे म्हणजे 49 ला 5 ने गुणलं की 343 यायला पाहिजे. मग 49 गुणिले 5 5 9 45. इथे तर म्हणजे इथंच संपलं, पुढे करायची पण गरज नाही. कळलं ना. 5 9 45. इथे एकक स्थानी 5 आलाय, तिथे एकक स्थानी 3 आहे म्हणजे हे नाही. म्हणजे या ठिकाणी हा पण पर्याय नाही. आता बघा मगाशी असलेलं प्रमाणेच गणित, ह्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता कोणता, 6 गुणिले 6 भागिले 6 गुणिले 6 छेद 4 गुणिले 4 भागिले 4 गुणिले 4. आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा हे डावीकडून उजवीकडे येत असताना जर पहिले गुणाकार असेल गुणाकार करायचं, भागाकार असेल तर भागाकार करायचं. 6 36 भागिले 6 गुणिले 6 छेदस्थानी काय आहे, 4 चौक 16 भागिले 4 गुणिले 4. इथं मात्र असं करू नका की 6 36 करा आणि 4 चौक 16 पहिलं करा आणि मग ते चुकणार. मग 6 36 36 भागिले 36 1 खाली तसंच 1 तसं नाही येणार. पहिल्यांदा हे 36 भागिले 6 म्हणजे 6 आलं गुणिले 6 16 भागिले 4 4 आलं गुणिले 4 म्हणजे उत्तर काय येणार आहे 36/16. बरोबर आहे, लक्षात येत आहे. 36/16 इथे पर्याय आहे बघा, 36/16 बरोबर आहे. 1/1 येणार नाही कारण अंशात आणि छेदात जर सारखं असेल तरच 1/1 येईल ना. पण अंशात आणि छेदात कुठं सारखं आहे म्हणजे 1/1 नाही. 4/6 बघूया. 4 ने 36 ला भागलं तर किती येतं 9. 6 ने 16 ला पूर्ण भाग जात नाही म्हणजे हा पण पर्याय नाही, हा तर नाहीच आहे. आणि 16/36 गुणाकार व्यस्त आहे त्यामुळे येण्याचा संबंधच नाही. गुणाकार व्यस्त म्हणजे अंशात असतं ते छेदात जातं, छेदात असतं ते अंशात. आता बघा 1.7/15
6/45 असणारा सममूल्य अपूर्णांक कोणता? छेदस्थानी 45 पाहिजे. पहिल्यांदा ना हे आपण लिहून घेऊ. हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना, तो औषधिक अपूर्णांकात लिहून घेऊ. म्हणजे बघा, त्याच्यासाठी ही पायरी आहे ना. इथं लिहायचं आणि असं जायचं. कसं? असं. 15 गुणिले 1 15, 15 आणि 7 22, 22/15. लक्षात येतं तुमच्या? 22/15. आता बघा, पहिल्या पर्यायात छेद 45 आहे, दुसऱ्या पर्यायात छेद 45 आहे, तिसऱ्या पर्यायात छेद 45 आहे, चौथ्या पर्यायात छेद 45 आहे. मग आपली पुढची पायरी 22 ने 44 ला बघा, 22 दुने 44, 15 त्रिक 45. वेगवेगळं आलं म्हणजे हा पर्याय येणार नाही. आपण काय म्हणतो, जेव्हा भागतो ना, अंशाने अंशाला भागतो आणि छेदाने छेदाला भागतो, तेव्हा दोन्हीकडे सारखं यायला पाहिजे. म्हणजे वर 2 आलं तर खाली 2च यायला पाहिजे, तेव्हाच असणार आहे ना ते सममूल्य. आता 8 ने 22 ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हा गेलाच. 6 ने 22 ला भाग जातच नाही, त्यामुळे हाही गेला. आता मला सांग, 22 ने 66 ला भाग जातो ना, 22 त्रिक 66, आणि 15 ने 45 ला भाग जातो ना, 15 त्रिक 45. म्हणजे बघा 3 आलं, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 1.7/15/45 असणारं सममूल्य अपूर्णांक 66/45 आहे. लक्षात येते? पुढे जाऊया. 49/42 बरोबर चौकटचे 6. तर चौकटच्या जागी येणारी संख्या कोणती? आता इकडे नीट लक्ष द्या. 42 झाले 6. 42 मोठे 6 लहान आहे, म्हणजे गुणाकाराने होणार आहेत का? नाही, तर भागाकाराने होणार आहेत. म्हणजे 42 ला अशा एका संख्येने भागलं की ज्याने उत्तर 6 आलं. पण ती संख्या काढायची कशी? 6 ने 42 ला भागा म्हणजे ती संख्या मिळेल. तुमच्या लक्षात येते का? 42 ला कुणीतरी भागलंय ज्याच्यामुळे इथे 6 आलं. मग ती संख्या कशी काढणार? तर 6 ने 42 ला भागा. मग भागा म्हणजे काय? आता 6चा पाडा 42 पर्यंत तुम्ही म्हणू शकता. 6 7 ते 42. पाडा पाठ कसा पाहिजे? 6 8 48, 6 2 12, 6 35 असा पाठ पाहिजे. नाही तर 6 1 6 2 12 असं करायला तर वेळ किती जाईल? 6 7 ते 42. म्हणजे 42 ला तुम्ही 7 ने भागताय तेव्हा 6 येत आहे. मग जर 42 ला 7 ने भागलं जातोय इथे, तर मग अंशाला कितीने भागायला पाहिजे? 7 ने. खाली जे करताय तेच वरती. म्हणजे 49 ला देखील 7 ने भागलं, 7 7 49. बरोबर आहे? 7च्या वेळेत 49 7. मग पर्याय क्रमांक 2 कळतोय? सोप्पा आहे की नाही? 42 चे 6 झाले, भागाकार करून झाले. मग 42 ला अशा एका संख्येने भागलं ज्याने उत्तर 6 आलं. मग ती संख्या काढण्यासाठी 6 ने 42 ला भागा. अशा उदाहरणात हे डोकं ठेवायचं. अजयने त्याच्याकडील 16 सफरचंदांपैकी 3 सफरचंद विजयला दिले. ठीक आहे. या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता? उदाहरण आहे ना, शाब्दिक उदाहरणं बऱ्याच वेळेला ना समजून घेताना चुकावतात. तर ते चुका होऊ न देणं ही आपली जबाबदारी. ठीक आहे. तर बघा, मी लिहितो 16 सफरचंदापैकी 3 सफरचंद, म्हणजे मी 3 अंशात लिहिले आणि 16 छेदस्थानी लिहिले. बरोबर? हे झालं 3/16. एकूण आहेत ते खाली लिहिले आणि त्यापैकी जे दिलेले आहेत ते वर लिहिले. आता 3/16. इथे 3/16 कुठे नाहीये. पण शेवटचा पर्याय बघा, पर्याय 1 व 3 बरोबर म्हटलंय, त्यामुळे सगळे पर्याय तपासून बघायचे. 3 ने 9 ला भागा, 3 त्रिक 9. 16 ने 48 ला भागा, 16 त्रिक 48. 3 3. म्हणजे या ठिकाणी काय आहे? पर्याय क्रमांक 1 आहे. गुणाकार व्यस्त होतच नाही. 3 ने 12 ला भागा, 3 चोक 12. 16 ने 64 ला भागा, 16 चोक 64. आले 4 4. म्हणजे हा सुद्धा पर्याय आहे. पहिला आणि तिसरा पर्याय बरोबर. म्हणजे या ठिकाणी तुम्ही नुसतं 1 ला खूण केली तर मग काय 3 नाही आहे का? म्हणजे 1 व 3 हा पर्याय बरोबर आहे. लक्षात आलं? असंच एक शाब्दिक उदाहरण बघू आपण. गोपाळने त्याच्याकडील 20 चेंडूंपैकी 11 चेंडू शंकरला दिले. ह्या अपूर्णांकाशी सममूल्य असलेला अपूर्णांक कोणता? बघा, 11 दिलेत अंशस्थानी, एकूण चेंडू 20 छेदस्थानी, म्हणजे 11/20. 11 ने 33 ला भागा, 11 त्रिक 33. 20 ने 40 ला भागा, 20 दुनी 24. सममूल्य नाही, कारण ज्या वेळेला आपण भागतो तेव्हा समान यायला पाहिजे ना. 11 ने 22 ला भागा, 11 दुने 22. 20 ने 30 ला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हा पण पर्याय नाही. 11 ने 55 ला भागा, 11 5 55. 20 ने 100 ला भागा, 20 5 100. 11 ने 66 ला भाग जातोय 6. 20 ने 80 ला भागलं, 20 चोक 80. कळतंय ना? 11 6 66 न 6 लिहिले, 20
चोक 80 म्हणून 4 लिहिले, 6/4 आले. म्हणजे 6/4 नाही आहेत, 6 आणि 4 आले भागल्यावर, मग दोन्हीकडे समान यायला पाहिजे, ते नाही आलेलं. म्हणून पर्याय क्रमांक कुठला 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 हा बघा, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने आपण सर्व उदाहरणं समजून घेतलेली आहेत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल या युट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.